हिंसाचाराच्या घटनेनंतर आज 6व्या दिवशी नागपूर शहरातील 9 पोलीस स्टेशन अंतर्गत कर्फ्यू कायम आहे. संचारबंदीमुळे या परिसरातील नागरिकांच्या जीवनावर परिणाम होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात येत आहेत. नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेनंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत असून फडणवीसांनी नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. सोनं चांदीच्या दरात विक्रमी वाढ होते. सध्याचे दर सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेलेत. अनेक जण गुंतवणुकीचा सक्षम पर्याय म्हणून सोनं खरेदीकडे वळू लागलेत. एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराई सुरू होणार असल्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता सराफा बाजारातून व्यक्त होते. पावसाळा सुरू होण्याआधी घरोघरी मसाला बनवण्याचं काम सुरू होतं. यासाठी गिरणीमध्ये गर्दी बघायला मिळते. तिखटाची लाल मिरची, धणे जिऱ्याचे दर स्थिर असल्यामुळे गरम मसाला बनवणं काहीसं स्वस्त झालंय. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी 30 जूनपर्यंतची मुदत वाढवण्यात आली आहे. मात्र ही नंबर प्लेट लावण्याबाबत वाहनधारकांमध्ये अद्यापही हवी तशी जागृती झालेली नाही. जिल्ह्यामध्ये फक्त 10,000हून अधिक वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. जवळपास 1800 जणांनी ही नंबर प्लेट लावली आहे. मध्यमवर्गीयांच्या 4चाकी आणि दुचाकी वाहनांवरील कर वाढवणार नाही. मात्र 30 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर आकारण्यात येणार आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चीनी बनावटीच्या वाहनांवर कारवाई केली जाईल. तसंच राज्यात पार्किंगबाबतचं धोरण लवकरात लवकर आणण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. शहरी भागात सुद्धा कुपोषित माता आणि बालकांना पोषण आहार मिळणार आहे. शहरातील मुलांचं कुपोषण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात विधान परिषदेत माहिती दिली. रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवरती मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी 3ही मार्गांवरील प्रवाशांचे मेगा हाल होणार आहेत. धाराव येथील शाळकरी मुलं आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी पादचारी पूल बांधला जात नाही तोपर्यंत शिवपूल पूर्णपणे पाडणार नसल्याचं मध्य रेल्वेनं जाहीर केलंय. रहिवाशांच्या मागणीची दखल घेत पादचारी पुलाचं बांधकाम होईपर्यंत शिवपूल पूर्णपणे न पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. एसटी महामंडळ उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना थंडगार प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज झालंय. राज्यभर 872 वातानुकूलित शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत. उन्हाळ्यातील प्रवाशांची वाढती मागणी विचारात घेऊन एसटी महामंडळानं पुरेशा वातानुकूलित शिवशाही बसेस चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये 20 लाख घरं उभारण्याचं उद्दिष्ट आहे. इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त आणि आतापर्यंतच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट महाराष्ट्राला प्राप्त झालेलं आहे. ही घरं सर्वांना परवडणारी असल्यामुळे घरं घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत होरपळलेल्या महिला आणि मुलांवरतीच उपचार आणि शस्त्रक्रिया होत होत्या, परंतु आता भाजलेल्या होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार होणार आहेत. यासाठी नवीन अद्ययावत अशा बर्न आयसीयूचं काम सुरू करण्यात आलंय. बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक बंद असेल किंवा बदललेला मोबाईल क्रमांक यूपीआय खात्याला जोडलेला नसल्यास अशी खाती 1 एप्रिलपासून बंद केली जाणार आहेत. म्हणजे या खात्यांना पुढील महिन्यापासून ऑनलाईन व्यवहार करता येणार नाहीत. मुंबईतील कमाल तापमानात वाढ झाली असून पारा 35च्या पुढे गेलाय. गेल्या 2 दिवसांपासून तापमानात अचानक 4 अंशांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी 36 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील 3 दिवस कोकण आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. मात्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे येत आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरनं विरोधक आणि समर्थकांमध्ये शीतयुद्ध सुरू असतानाच दुसरीकडे धारावीसह लगतच्या परिसरात क्षयरोगाचा विळखा घट्ट होतोय. क्षयरोगाच्या दृष्टीनं 4 धोकादायक वॉर्ड महापालिकेनं यापूर्वीच निश्चित केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील 1 इंच ही जागा अदानी समूहाला देण्यात आलेली नाही आणि दिली जाणार नाही, अशी माहिती कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पातील 672 नव्या घरांची लॉटरी 23 मार्चला काढण्याचा घाट म्हाडानं घातलाय. दुसरीकडे मात्र जोपर्यंत या प्रकल्पाला पूर्ण भूगवटा प्रमाणपत्र मिळत नाही तोवर घरांची लॉटरी काढू नये या मागणीवरती गोरेगाव सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्था ठाम आहे. हवाई प्रवाशांची संख्या फेब्रुवारीत वार्षिक आधारे 11.04% वाढून 1.40 कोटी इतकी झाली. नागरी विमान महासंचालनालयाच्या मासिक वाहतूक आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये 2024 मध्ये प्रवाशांची संख्या 1.26 कोटी इतकी होती. देशाचा परकीय चलन साठा 14 मार्चला संपलेल्या आठवड्यात $30.5 कोटी वाढून $654.271 अब्ज झाला. त्याच्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय साठा $15.267 अब्ज वाढून $653.966 अब्ज झाला होता.
2024-25 मध्ये भारताचं कोळसा उत्पादन वाढून 1 अब्ज टनांवरती पोहोचलं. हा कोळसा उत्पादनाचा उच्चांक ठरलाय. 5वी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतासाठी कोळसा हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. उन्हाळ्यामध्ये गटारं आणि नाल्यातील प्रवाह थांबलेला असतो. डास प्रामुख्यानं वाहत्या पाण्यामध्ये अंडी घालत नाहीत, साचलेल्या पाण्यात अंडी घालतात. त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यामध्ये डासांचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतोय. रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्प ते प्रत्यक्ष कार्यस्थळादरम्यान वाहतूक करणाऱ्या वाहनातील काँक्रीटचे संमिश्र स्लम टेस्ट दरम्यान रीडिंगच्या अपेक्षेपेक्षा जास्त आढळलंय आणि त्यामुळे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी ते मिश्रण नाकारत काँक्रीट मिक्सर वाहन माघारी पाठवले. या प्रकरणी कंत्राटदार आणि गुणवत्ता नियंत्रण संस्थेकडून खुलासा मागवून सक्त कारवाई करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचं नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा पुणे महानगरपालिकेनं दिलाय. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायट्या पाणी वाया घालवत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झालाय. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या कामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मिळून 3716 झाडं कापली जाणार आहेत. दोन्ही टप्प्यातील मिळून 7590 झाडांचं पुनर्रोपण मीरा भाईंदर पालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या राज्यातील 12 विभागामध्ये एकूण 19,349 कारखाने धोकादायक लाल श्रेणीत असून सर्वाधिक प्रदूषणकारी कारखाने पुणे विभागात आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती नाशिक विभाग असून या विभागातील 2164 कारखाने प्रदूषणात पुढे आहेत. जागतिक बँक आणि राज्य सरकारच्या संयुक्त अर्थसहाय्यातनं राज्यात कार्यान्वित झालेल्या सुमारे 2100 कोटी रुपयांच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पातनं राज्यात 646 गोदामांच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली आणि ही उभारणी पूर्ण होताच राज्यात नव्यानं 5 लाख मेट्रिक टन साठवणूक क्षमता निर्माण होणार आहे. मुंबईकरांना घराजवळ प्राथमिक सेवा देण्याच्या उद्देशानं सुरू केलेल्या आपला दवाखान्यानं एका खासगी डायग्नॉस्टिक लॅबशी करार केलाय. त्या अंतर्गत आता रुग्णांची एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, सीटी स्कॅन, MRI तपासणी पालिकेच्या दरात खासगी लॅबमध्ये होणार आहे. प्रभादेवीत रेल्वे स्थानकातील 125 वर्ष जुना पूल पाडून त्या जागी नवीन दुमजली पूल उभारण्याचं नियोजन आहे. मात्र या पुलाच्या बांधकामाला वाहतूक पोलिसांची परवानगी मिळालेली नाही. अटल सेतूवरनं आलेल्या वाहनांना थेट वरळी आणि तिथून पुढे दक्षिण मुंबई वांद्रे दिशेला जाता यावं यासाठी 4.5 किलोमीटरचा वरळी चिवडी उन्नत जोड रस्ता MMRDA कडून उभारला जातोय. राज्यातील प्रत्येक घरात नळ हे शासनाचं धोरण असून त्याद्वारे नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं ही शासनाची भूमिका असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी विधान परिषदेत दिली. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक अधिसभा म्हणजे सिनेट आज होणारे ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात युवासेना पदवीधर सिनेट सदस्य आणि मुक्त प्राध्यापक संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली. म्हाडाकडनं जशी स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवण्यात येते त्याचसोबत SRAच्या माध्यमातून सुद्धा स्वयंपूर्ण पुनर्विकास योजना राबवण्याचा विचार शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. मुंबईतील उपकारप्राप्त इमारतींचं संरचनात्मक परीक्षण लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.